श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आज वार आहे सोमवार, तारीख आहे 12 मे आणि या दिवशी आलेली आहे वैशाख पौर्णिमा. या पौर्णिमेला बौद्ध पौर्णिमा असंही म्हटलं जातं. हिंदू धर्मामध्ये वैशाख पौर्णिमेला खूप महत्त्वपूर्ण मानले जाते. या पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी नारायण यांची पूजा आराधना केल्यास कुटुंबात सुख समाधान शांती संपत्ती नांदते असं म्हटलं जातं. या पौर्णिमेला नदीमध्ये स्नान करणं, गरजू व्यक्तींना दान केल्यास अक्षय पुण्याची प्राप्ती होते. या दिवशी स्नानासह दानधर्म करण्याचेही महत्त्व आहे. वैशाख महिन्याच्या पौर्णिमा तिथीला श्री विष्णूंचा 9वा अवतार मानले जाणाऱ्या गौतम बुद्धांचा जन्म झाला. तसेच याच दिवशी पौर्णिमेला गौतम बुद्धांना बुद्धित्वाची प्राप्ती झाली. ही एका पिंपळाच्या झाडाखाली बसून झाली असं म्हटलं जातं. तर पहा, या दिवशी आपल्याला भगवान श्री हरी विष्णू माता लक्ष्मी यांची पूजा अर्चा तर करायचीच आहे. त्याचबरोबर काही प्रभावी उपाय देखील करायचे आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. आज संध्याकाळी आपल्याला कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची आहे. ही एक वस्तू जर आपण कापूरसोबत आज संध्याकाळी जाळली तर आपल्या जीवनामध्ये जे काही दुःख अडचणी संकट आहेत ते तर दूर होतीलच. त्याचबरोबर आपल्या घराला जर कुणाची नजरबाधा लागलेली असेल, करणीबाधा केलेली असेल, पितृदोष वास्तुदोष यासारखे दोष लागलेले असतील तर ते दूर होऊन जातील आणि घराची मुलांची पतीची प्रगती होईल. इतका हा प्रभावशाली उपाय आहे. हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही पुढे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये जो काही उपाय तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय आज संध्याकाळी तुम्हाला करायचा आहे. आज संध्याकाळी कधी तर आज संध्याकाळी तुम्हाला 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय करता येणार आहे. जर तुमच्याकडे वेळ असेल, तुम्ही घरीच असताल तर तुम्हाला हा उपाय 6 ते 9 या वेळेमध्ये करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. ही जी वेळ आहे ना तर ती घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करण्याची वेळ आहे. या वेळेमध्ये जे काही उपाय आपण करतो त्याचे पटकन फळ आपल्याला प्राप्त होते. परंतु तुम्हाला जर या वेळेमध्ये वेळ नाही भेटला तर तुम्ही 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत हा प्रभावी उपाय कधीही करू शकता. तर पहा, हा उपाय आपल्याला का करायचा आहे. जर तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश कलह यासारख्या गोष्टी घडत असतील, सतत नवरा बायकोची भांडणं होत असतील किंवा मुलाची वडिलांची भांडणं होत असेल, आई मुलाची भांडणं होत असतील तर तुम्हाला हा प्रभावी उपाय करायचा आहे. तर बघा, तुमच्या घरामध्ये जे दोष आहे, अडचणी आहे, नकारात्मकता आहे, कुणी तुमच्या घराला नजर बाधा लावलेली आहे ती दूर होण्यासाठी हा प्रभावी उपाय प्रत्येकाने आपल्या घरामध्ये आज संध्याकाळी करायचा आहे. तुमच्या घराला जर पितृदोष लागलेला असेल ना तर तुमच्या घरामध्ये कोणतंही तुम्ही काम करायला जा, तुम्ही कोणतंही महत्त्वाचं काम करा, ते पूर्ण होत नाही. कारण त्यामध्ये तुम्हाला यश प्राप्त होत नाही आणि तुमची कोणतीही इच्छा ही देखील पूर्ण होत नाही. तुमच्या मुलांची प्रगती होत नाही. इतका हा पितृदोष आहे ना तर तो कठीण असतो. हा पितृदोष दूर करण्यासाठी सुद्धा हा उपाय जो आहे तर तो अतिशय प्रभावशाली आहे. आणि वास्तुदोष जो आहे तर तो वास्तुदोष कसा निर्माण होतो तर आपल्या घरामध्ये आपण जे भांडणं करतो, जे आपल्या तोंडातून जे शब्द निघतात, जे वाईट शब्द निघतात, तेच शब्द जे आहेत तर ती नकारात्मकता घरामध्ये साठत चालते आणि आपल्या घराची वास्तू जी असते तर ती आपण जो बी शब्द तोंडातून काढतो त्याला तथास्तु म्हणत असते. मग ते आपण चांगला शब्द जरी तोंडातून काढला त्याला सुद्धा तथास्तु म्हणते आणि वाईट काढला तरी सुद्धा तथास्तु म्हणते. आणि त्यामुळेच आपल्या घराला जर आपल्या तोंडातून वाईट शब्द निघत असतील तर त्याचे वास्तुदोष हे घरामध्ये तयार होतात आणि आपल्या घरामध्ये जी काही प्रगती आहे तर ती कुठेतरी थांबली जाते. त्यामुळे असे दोष दूर करण्यासाठी सुद्धा हा प्रभावी उपाय करायचा आहे. कुणाची घराला नजर लागलेली असेल त्यामुळे सुद्धा घरामध्ये ह्यासारख्या गोष्टी घडत असतात. तर घरामध्ये पैसा येण्यासाठी, घरातील प्रगती होण्यासाठी, मुलांची प्रगती होण्यासाठी हा उपाय आपल्याला आज संध्याकाळी करायचा आहे.
हा उपाय करताना तुम्हाला सर्वात प्रथम देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचा आहे, धूप अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि त्यानंतरच तुम्हाला हा प्रभावी उपाय करायचा आहे। तुमच्या तुळशीपाशी दिवा लावायचा आहे, मुख्य दरवाजामध्ये दिवा लावायचा आहे, घरामध्ये अगदी सकारात्मक वातावरण निर्माण करायचं आहे आणि त्यानंतरच हा प्रभावी उपाय करायचा आहे। तर पहा, कापूर हा खूप सकारात्मक लहरी करणारा आहे आणि त्यामुळे आपल्या घरातील जी नकारात्मकता आहे तर ती दूर होते। त्यामुळे घरामध्ये कापूर जाळणं हे खूप शुभ मानलं जातं। हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे कापूर जाळायचं भांडं असेल ते घेतलं तरी चालेल। त्यानंतर आता या मातीच्या भांड्यामध्ये सर्वात अगोदर तुम्हाला अखंड तांदूळ टाकायचे आहेत। तांदूळ टाकल्यानंतर त्यावरती तुम्हाला 3 भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत। या भीमसेनी कापराच्या वड्या ज्या आहेत तर त्या गाईच्या तुपामध्ये भिजून घ्या। नसेल गाईचं तूप तर तसे घेतल्या तरी चालेल। भीमसेनी कापूर नसेल तर जो तुमच्याकडे असेल तो घ्या। यानंतर तुम्हाला 3 अखंड ज्या लवंगा आहेत तर त्या लवंगा घ्यायच्या आहेत। पुढे फूल असणाऱ्या लवंगा घ्यायच्या आहेत। त्यानंतर 3 हिरवी वेलची जी असते तर ती वेलची तुम्हाला घ्यायची आहे। तर पहा, लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी ही हिरवी वेलची आणि त्या लवंग ज्या आहेत तर त्या आपल्याला टाकायच्या आहेत। यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते। आता आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे। ही पिवळी मोहरी घेतल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या घरामध्ये जी लहान मुलं आहेत तर त्या मुलांवरून तुम्हाला ही जी पिवळी मोहरी आहे तर ती डोक्यापासून तर खाली पायापर्यंत 7 वेळा उतरवून घ्यायची आहे। त्यानंतर तुमच्या घरामध्ये जर कोणी आजारी व्यक्ती असेल, सतत आजारी पडत असेल, तिच्यावरून सुद्धा ह्या ज्या पिवळी मोहरी आहे तर ती 7 वेळा उतरवून घ्यायची आहे। त्यानंतर घराचे जे कर्ते पुरुष आहेत त्यांच्यावरून उतरवून घ्यायचे आहे। त्यांची प्रगती जर होत नसेल तर त्यांच्यावरून तुम्हाला उतरवून घ्यायचे आहे। अगदी तुम्ही स्वतःवरून देखील ही पिवळी मोहरी उतरवून घेतली तरी चालेल। त्यानंतर तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाजावरून सुद्धा ही पिवळी मोहरी 7 वेळा उतरवून घ्यायची आहे आणि त्यानंतर त्या भांड्यामध्ये टाकायची आहे आणि ते भांडं घेऊन जायचं आहे तुमच्या देवघरामध्ये। देवघरामध्ये घेऊन गेल्यानंतर ते प्रज्वलित करायचं आहे। हा कापूर प्रज्वलित केल्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे। त्यानंतर थोड्या वेळ ते भांडं तिथंच ठेवायचं। नंतर ते भांडं उचलायचं आणि संपूर्ण घरामध्ये तुम्हाला फिरवायचं आहे। त्याचा धूर संपूर्ण घरामध्ये तुम्हाला दाखवायचा आहे। ज्यावेळेस तुम्ही हा उपाय करणार आहात त्यावेळेस तुमच्या घराचा मुख्य दरवाजा, खिडक्या ह्या उघड्या ठेवायच्या आहेत, जेणेकरून घरातील नकारात्मकता बाहेर जाईल आणि बाहेरची सकारात्मक ऊर्जा ही घरामध्ये येईल। त्यानंतर तुम्हाला ते भांडं तुमच्या मुख्य दरवाजामध्ये उंबरठ्याच्या मधोमध थोड्या वेळासाठी ठेवायचं आहे। तिथे ठेवल्यानंतर तुम्हाला थोड्या वेळ ते तिथंच ठेवायचं आहे आणि श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे। जोपर्यंत ते भांड्यातलं कापूर ते जाळत आहे तोपर्यंत ते जळू द्यायचं। थंड झालं की त्यामध्ये तुम्हाला थोडंसं पाणी मिक्स करायचं आहे आणि तुळस सोडून इतर कोणत्याही झाडांना ते पाणी तुम्हाला घालून द्यायचं आहे। अशा पद्धतीने हा प्रभावी उपाय तुम्हाला आज संध्याकाळी आवर्जून करायचा आहे। प्रत्येकाने हा उपाय करायचा आहे। त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत आहे, आर्थिक समस्या तुम्हाला जाणवत आहेत, तर तुम्हाला काय करायचं आहे, सतत घरामध्ये भांडण होत आहेत, तुमच्या घराची प्रगती होत नाही, तर तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला आजपासून रोज संध्याकाळी झोपायच्या अगोदर तुमच्या किचनमध्ये तुम्हाला 2 लवंग आणि 2 कापराच्या वड्या ह्या जाळायच्या आहेत। तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।